तर त्या प्रकारे मी सुरुवातीलाच सांगितलं, की मनुष्याच्या जीवनाचा अ, अंतिम उद्देश काय आहे? आणि ज्यावेळेस आपण हा प्रश्न जर तुम्ही अविश्वासणाऱ्यांना जर विचारला, जगात जाऊन जर तुम्ही विचारला लोकांना, तर ती लोकं वेगवेगळी उत्तरं तुम्हाला देतील. जग वेगवेगळ्या प्रकारे ह्या सर्व गोष्टींकडे पाहतं आणि जो 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 अ, विश्वासणारा नाही, जो अविश्वासणारा आहे, तो तर हेच म्हणेल, की आम्हाला आमचं आमचं अंतिम ध्येयच आम्हाला माहीत नाहीये. काय आहे? कारण आम्हाला हेच माहीत नाही, की आम्ही का या भूतलावर आहोत? आम्ही का बरं ह्या भूतलावर जगत आहोत? आमची निर्मिती कशी आहे? आणि आमच्या जीवनाचं मोल काय आहे? याबद्दल आम्हाला बिलकुल बिलकुल कोणती कल्पना नाहीये. अनेक लोकं म्हणतील, की अ, 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 हे भूतलावर आम्ही जगत असताना आम्हाला भविष्याबद्दल आणि आमच्या आमच्या अंतिम ठिकाणाबद्दल कोणतीही जाणीव, कोणती माहिती नसल्या कारणानं हे जीवन आहे आणि ह्या जीवनामध्ये जगा, जसं वाटेल तसं वागा, अ, खा, प्या आणि मजा करा आणि शेवटी मग काय आहे? कारण आम्हाला ते ध्येयच माहीत नाही आमच्या जीवनाचं. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विश्वासणाऱ्याला तुम्ही विचाराल हा प्रश्न, की बाबा तुझ्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे? तर जो खरा विश्वासणारा ज्याला ख्रिस्ताचं मोल कळालेलं आहे. ख्रिस्त जो महान खजाना आहे. ज्याला समजलंय नाही का, त्याचं त्याचं उत्तर फार वेगळं असणार आहे. तो म्हणेल, की देवाचं गौरव केवळ आणि हाच विषय आपण आज थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि हा जो विषय आहे, देवाचं गौरव केवळ, हे ब्रीद वाक्य किंवा घोषवाक्य जे आहे 15व्या-16व्या शतकामध्ये इतकं गाजलं, की ते इतकं अद्भुत होतं, की ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की ती जी धार्मिक सुधारणा घडून आली नाही का? अ, मार्टिन लुथरच्या उपयोग केला देवाने अद्भुत रीतीनं आणि त्या ठिकाणी ज्या मुद्द्यांवर देवाने अद्भुत रीतीने ती सुधारणा घडवून आणली. ते मुद्दे होते केवळ शास्त्रलेख, केवळ देवाची कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे. केवळ विश्वास आणि तो विश्वास कोणावर आहे? केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आहे आमच्या तारणामध्ये. आणि मग ज्यावेळेस ते शेवटी आपण याच्या येतो, तर हे सर्व जे आहे केवळ शास्त्रलेख, केवळ कृपा, केवळ विश्वास आणि केवळ ख्रिस्त हे सर्व एका ठिकाणी येऊन एकत्र येतं आणि त्याचा उपयोग किंवा त्यातून काय उत्पन्न होतं, तर ते म्हणजे देवाचं गौरव. ते एका ठिकाणावर येऊन थांबतात आणि तिथं म्हणतात, की केवळ देवाचं गौरव. आणि म्हणून देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करत असताना वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरवले. प्रश्न उत्तर आहे नाही का, तिथं पहिला प्रश्नच त्यांनी असा केलेला आहे, की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? आणि हे आपल्या प्रत्येकाला समजावं. आदामाला देवाने घडवलेलं होतं. तो असा उद्देशाविना नाही घडवलं, नाही का? किंवा असंच सैर-भैर देवाला वाटलं नाही का, करायचं म्हणून करायचं आणि झालं बाबा निर्मिती, नाही का? पण आपल्याला हे शिकायला भेटतं, की मनुष्याला निर्माण केलं आणि याची जाणीवसुद्धा मनुष्याला देवाने करून दिलेली आहे, की तू निर्मिती आहेस आणि मी निर्माणकर्ता आहे. निर्माणकर्ता आहे आणि ज्यावेळेस निर्मिती निर्माणकर्त्याकडे पाहते, त्याचं महानपण अनुभवते, त्याचा अद्भुतपण अनुभवते, त्यावेळेस त्याचं गौरव केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण पाहतो, की हा जो प्रश्न आहे मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं, की देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं. किती अद्भुत हे प्रश्न आहे आणि किती सुंदर हे उत्तर दिलेलं आहे बघा. देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं. कसं मी देवाचा गौरव करू शकतो? जोपर्यंत मी देवाला जाणून घेणार नाही, तोपर्यंत मी त्याचा गौरव कसं करणार आहे? मग देवाचा गौरव करायचं तर देव कोण आहे? मला समजणं गरजेचं आहे. तो महान निर्माणकर्ता आहे. तो पराक्रमी आमचा राजा आहे. ज्याने अख्खं विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्याने तसंच ते सोडून दिलं नाही. तर तो ते सर्व चालवतो, त्याचं जतन तो करतो, पुरवठा तो करणारा देव आहे. आणि एवढंच नाही, तर तो देव त्रैक्य देव आहे.
त्रैक्य देव नाही का? आणि 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 त्याच्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. ज्यावेळेस आपण त्या देवाचं वैभव पाहतो जवळीकतेने, त्यावेळेस आपलं अंतःकरण त्याच्या गौरवाने भरून येतं आणि त्याचं गौरव आपण करतो आणि मग देवामध्ये आनंद घेणं हे कसं आहे? कसा आम्ही आनंद घेतो? जितकं आम्ही प्रभूच्या कृपेत, ज्ञानात वाढतो, तितकं आम्ही त्याचा आनंद सुद्धा घ्यायला शिकतो, नाही का? जसं आपण काल याकोबाच्या पत्राचा अभ्यास करत असताना त्या विश्वासणाऱ्यांना, यहुदी विश्वासणाऱ्यांना याकोब जसं बोलत आहे, की "पहा, तुमच्या परीक्षेला तुम्ही तोंड देत असताना सुद्धा नाही का तरी तुम्ही आनंद माना म्हणे, नाही का देवामध्ये." तर तशाच प्रकारे हे आहे. कारण तुम्ही देवाचं परिपूर्ण कार्य, त्याची महानता अ, त्याने तुम्हाला प्रगट केली आहे. त्याच्या वचनामध्ये ती प्रगट झालेली आहे. पुढे देवाचं गौरव त्यावेळेस आपण विचार करतो, तर देवाचं गौरव म्हणजे काय आहे नेमकं? तर जर त्याची व्याख्या करायची ठरली, तर आपण अ, नाही का आपल्या मानवी भाषेमध्ये अ, कधीच पूर्णपणे ते सांगू शकणार नाही. पण जे देवाने प्रगट केलं त्याच्या वचनात, त्या आधारे जर आपण व्याख्या केली त्याची, तर अशा प्रकारे होऊ शकतं, की देवाचं गौरव म्हणजे त्याच्या आत्म्याचं सौंदर्य. हे सौंदर्य जे आहे, ते भौतिक नाहीये. तर हे सौंदर्य असं आहे, जे त्याच्या गुणवैशिष्ट्यांमधून आणि तो जे काही आहे, त्याच्या सर्वस्वातून उत्सर्जित होतं. तर देवाचं गौरव अशा प्रकारचं आहे, की त्याच्या गुणवैशिष्ट्यांमधून जर तुम्हाला देवाला जाणून घ्यायचंय, तर त्याची गुणवैशिष्ट्ये आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर? आणि ते कसं आहे पुढे शिकणारच आहोत. आणि हे तो जे काही आहे, त्याच्या सर्वस्वातून उत्सर्जित होतं म्हटलेलं आहे. बरोबर? आता आपण एक वचन पाहू शकतो जसं याकोब 1 याकोब 1 आणि वचन 10 आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा. कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. तुम्ही म्हणाल, की "अरे, हे वचन का घेतलं नाही, की इथं तर देवाचं गौरव काय दिसतंय इथं," नाही का? जर तुम्ही या वचनाकडे बारकाईने पाहिलं, तर धनवानाने आपल्या दीनस्थितीविषयी अभिमान बाळगावा. फारच वेगळं अ, वेगळ्या प्रकारे अ, आपल्याला हे चित्र पाहायला फारच विरोधाभास पाहायला भेटते. एकतर धनवान पण आहे आणि दीन पण आहे. कसं एकाच वेळी असं असू शकतं, नाही का? असं असू शकतं. तर इथं ज्यावेळेस धनवानाला त्याची दीन अवस्थेबद्दल बोललं जात आहे, तर मनुष्याची खरी ख्रिस्तावी असणारी जी स्थिती आहे, सर्व मानवजातीची. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं, की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला, तर त्याला काय लाभ आहे? तशाच प्रकारची भाषा याकोब इथं वापरताना आपल्याला दिसत आहे. आणि विशेष करून मनुष्याची स्थिती दर्शवितो तो, की ख्रिस्ताविना सर्व मानवजात ही आत्मिक रीतीनं मृत आहे, दरिद्री ती आहे. तिच्याकडे कोणत्याही प्रकारचं नीतिमत्व नाहीये. तिच्याकडे कोणत्याही प्रकारचं चांगुलपण नाहीये. तिच्याकडे असं काहीच नाहीये, की ज्यामुळं देव त्या मानवजातीकडे, मानवांकडे पाहील आणि आनंद करणार आहे. बिलकुल नाही. आणि मग इथं ह्या वचनामध्ये काय सांगितलंय, की त्याने आपल्या दीनस्थितीविषयी अभिमान बाळगावा. कशाबद्दल अभिमान बाळगायचा आहे? कुणी बाळगायचा आहे? धनवानाने. कशाबद्दल? तर दीन स्थितीबद्दल म्हटलेलं आहे. दीन स्थितीविषयी म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय बरं? हा जो अभिमान शब्द आहे ना, तिथं जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर पाहिलं, काही भाषांतरामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तिथं गौरव हा शब्द वापरण्यात आलेला आहे. ग्लोरी. आणि गौरव याचा अर्थ काय आहे, की मनुष्याचं गौरव हे क्षणिक आहे, पडलेला आहे. आणि हा जो हे जे वचन आहे ना, हे वचन आपल्याला अ, अं, 2 बाजू दाखवतं. एक तर मनुष्याची दयनीय अवस्था दाखवते, त्याची क्षणिकता दाखवतं. पण त्यासोबतच ज्यावेळेस देवाकडे आपण पाहतो, तर त्याची सार्वकालिकता दाखवणार आहे. म्हणून मनुष्याचं गौरव हे क्षणिक आहे, पडलेलं आहे. पण देवाचं गौरव त्याच्या पूर्ण वैशिष्ट्यांमध्ये प्रगट झालेलं आहे, जे सार्वकालिक आहे. जर तुम्ही स्तोत्र 90 वाचलं, मोशेने लिहिलेलं स्तोत्र आहे. जिथं मोशे सुरुवात करत असताना म्हणतो, की "देवा पर्वत उत्पन्न झाले, त्यापूर्वी तू होतास." नाही का? तू अनादी कालापासून अनंत कालापर्यंतचा देव आहेस. आणि मग पुढे-पुढे येतो स्तोत्रकर्ता,
आणि पुढे येऊन तो म्हणतो, की मानवजात तर केवळ धूळ आहे आणि तो म्हणतो, की मनुष्याचं आयुष्य किती आहे म्हणे. मग आयुष्य कसं आहे म्हणे 60-70 फार तर फार 80 वर्ष आहे. पण त्याचा डामडौल कसा आहे म्हणे, दुःखमय आणि कष्टमय आहे. ते लवकर सरणार आहे. लवकर सरतं ते म्हटलेलं आहे. पण देवाबद्दल ज्यावेळेस विचार केला जातो, तर देव कधी न बदलणार आहे. त्याचा गौरव कधी न बदलणार आहे. त्याच्या गौरवाला कोणत्याही प्रकारची कमतरता, मर्यादा बिलकुल नाहीये, नाही का? तर त्याबद्दल आपण इथं विचार करतो आणि देवाने मनुष्याला त्यासाठीच निर्माण केलं. त्यासाठीच निर्माण केलं. उदाहरणार्थ जर तुम्ही कुंभार आणि भांड्याबद्दल जर पाहिलं, तर ती जी भांडे कुंभार बनवतो, त्या इतक्या सुंदर नाही का कलाकृती त्या भांड्यांवर आपण पाहतो. नकळत ती जी निर्मित ती भांडी आहेत, त्याद्वारे त्या कुंभाराचं नाव होतं पुष्कळदा. त्याचं नाव घेतलं जातं नाही का? पण तशा प्रकारे ज्यावेळेस आपण देवाबद्दल पाहतो, यशाया 43:7 मध्ये काय सांगितलेलं आहे? ज्यांना माझं नाम ठेवलंय, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, घडलं आहे, त्या सर्वांना घेऊन या म्हणे. गौरवासाठी उत्पन्न केलेलं देवाने आपल्याला. त्याच्या गौरवासाठी. त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. त्याच्या गौरवासाठी त्याने आम्हाला घडवलेलं आहे. पुष्कळ वेळा तुम्हाला आणि मला किंवा अनेकांना असं वाटतं, की अरे, देव काय आमच्या जीवनामध्ये करतो? काय आमच्या जीवनामध्ये करतो तो? कारण कष्ट तर आम्हीच करतो. आम्ही कष्टाने कमवतो. आम्ही कष्टाने मोठे होतो. शेतकरी म्हणेल, की "अरे, मी शेतामध्ये ते पीक पेरतो. मी स्वतः सर्व काही जे काही कष्ट आहे ते करतो. त्यामुळं मला फळ येतं." पण नाही, नाही. देवाशिवाय हे शक्यच नाही. कसं? कसं देवाशिवाय शक्य नाही? कारण देव प्रत्येक दिवस तुम्हाला जगवतो म्हणून तुम्ही कष्ट करू शकता. देवाने तुमची बुद्धी जागेवर ठेवलेली आहे. म्हणून तुम्ही चांगलं वावरू शकता, जगू शकता. नबुकदनेस्सर राजाची आठवण करा. जिथं तो राजा एका काळी फार घमंडाने पेटला होता. पण ज्यावेळेस त्याला देवाने तो इतका मंद, इतका वेड्यासारखा झाला, की तो जनावरांसारखं गवत खायला लागला आणि त्याला एक असा वेळ आला, की जिथं त्याने जाणलं, की देव महान आहे, गौरवी आहे. त्याने जाणलं, की अरे तो त्या राजाला सुद्धा त्या मोठ्या स्थितीमधून खाली तो पाडतो आणि तो त्या दारिद्र्य व्यक्तीला पण मोठं वरती तो करतो. मग गौरव कुठे आहे? देवाचाच गौरव आहे. कारण देव सर्वस्वामध्ये कार्य करणारा देव आहे. तो पराक्रमी प्रभू आहे. नाही का? आणि मग आपण आणखी पुढे येतो. तर आता गौरवाबद्दल विचार करत असताना आपल्याला जुन्या करारामध्ये अ, शकायना हा शब्द पाहायला भेटेल. शकायना म्हणजे गौरव, देवाच्या गौरवाबद्दल. जर तुम्ही मूळ इब्री पाहिला शब्द तर शकायना, ग्लोरी नाही का? आपण पुष्कळदा ऐकतो कोणी म्हणताना किंवा गाताना. तर शकायना हे जे गौरव आहे, ते म्हणजे काय आता ज्यावेळेस देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करत आहोत, तर देवाचा गौरव काय आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग शकायना गौरव म्हणजे काय? तर शकायना हा जो शब्द आहे, तो इब्री शब्द आहे आणि ज्याचा अर्थ काय होतो? देवाची या पृथ्वीवरील उपस्थिती किंवा वस्ती दाखवणारा तो शब्द आहे. आणि उदाहरणार्थ मग तुम्हाला याची सुरुवातच तुम्हाला त्या एदेनमध्ये पाहायला भेटेल. जिथं आदामाशी देव भेटत आहे, बोलत आहे. बरोबर की नाही? त्या ठिकाणी देवाची उपस्थिती. तिथं सुद्धा देवाचं गौरव आपल्याला पाहायला भेटतं, जिथं देवाची उपस्थिती आहे. शेकायना त्याचं त्याचं प्रगटणं जर आपण पाहिलं, तर अनेक उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये, की जिथं देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे, नाही का? अं, थिओफेनी किंवा थिओफेनी त्याला म्हटलं जातं किंवा ख्रिस्टोफेनी म्हटलं जातं. अ, तर म्हणजे देवाचं प्रगटणं नाही का, देव प्रगट झाला जिथं लोकांनी पाहिलं त्याचं महानपण जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि देवाने वारंवार त्याच्या उपस्थितीची जाणीव जुन्या करारामध्ये दिलेली आहे. निर्गम जर 13वा अध्याय आपण पाहिला तर ही जी लोकं आहेत, इस्रायल लोकं मिस्र देशातून निघाले, पुढे जात आहेत ते आणि जात असताना देव त्याच्या उपस्थितीची प्रतीती कशी देत आहे. दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभ त्याने दिला. निर्गम 13 वचन 20 आणि 22 मध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. आणि रात्री त्यांना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अग्निस्तंभातून
देव त्यांच्या पुढे चालत होता म्हटलेलं आहे. आणि मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ हे त्याच्या त्याच्या उपस्थितीची जाणीव करून देणारे होते, की देव आमच्या सोबत आहे. इमॅन्युअल प्रभू जो आमच्या पुढे चालणार आहे, जो आमच्या बाजूने लढणार आहे, जो आम्हाला आमचा मार्गदर्शक तो आहे. बरोबर? तर शकायना जे गौरव आहे, मग ते गौरव म्हणजे आपल्याला त्याच्या उपस्थितीबद्दल आठवण करून देणार आहे. आणि मग पुढे आपण आणखी येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं, की देव मोशेशी बोलत होता. निर्गम 33 वचन 9 आणि 11 मध्ये जर आपण पाहिलं, तर अगदी जसा मित्र बोलतो तसा देव त्याच्याशी बोलायचा. पण तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की मोशे मंडपात प्रवेश करी, तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही म्हटलेलं आहे. आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे म्हटलेलं आहे. तर पाहिलं देवाचं गौरव जे आहे त्याच्याबद्दल विचार करत असताना त्याने त्याने अशा प्रकारे त्याचं गौरव प्रगट केलेलं आहे, की जे गौरव मनुष्यासाठी लाभदायक आहे. मनुष्यासाठी अ, 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 मनुष्यासाठी अ, अ, एक 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 अ, एक अद्भुत किंवा एक एक आशीर्वादाचं ते कारण होईल. कारण जर त्याचं गौरव जर पाहायचं ठरलं, तर कोणीच माणूस जगू शकणार नाही. पुढे पहा मोशे एक वेळ असं म्हटला देवाला, की "देवा कृपा करून मला तुझं तेज दाखव." नाही का? त्यावेळेस वचन 20 मध्ये देव काय म्हणत आहे? देवाने प्रतिसाद दिला. तो म्हटला, की "तुला माझं मुख पाहवणार नाही" म्हणे. कारण माझं मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. खऱ्या रीतीने देवाचं जे गौरव आहे, ते मनुष्य आपल्या आपल्या या मर्यादित नेत्रांनी, आपल्या या पतित अवस्थेमध्ये, आपल्या या देहामध्ये आणि इव्हन नंतरही पूर्णपणे कधीच पाहू शकत नाही. कारण देव इतका गौरवी आहे. त्याच्या गौरवासमोर तर दिव्यदूत सुद्धा आपले डोळे झाकतात, आपले पाय झाकतात आणि आपले मानाखाली घालतात. जर तुम्ही यशाया 6वा अध्याय वाचला तर तिथं आपल्याला पाहायला भेटेल, नाही का? पण देवाने मोशेला काय सांगितलं, ज्यावेळेस मोशे म्हटला, की "मला तुझं तेज पाहायचं आहे." त्यावेळेस देव त्याला म्हटला, की "मी तुला माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन" म्हटलेलं आहे. "मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन" म्हटलेलं आहे. कारण देव इतका गौरवी आहे. देव इतका तेजस्वी आहे, की त्याच्या तेजासमोर कोणताच मनुष्य तो कितीही चांगला असला, कसाही असला तरी तो टिकाव धरू शकत नाही. केवळ देवच आहे, तो त्या मनुष्याला झाकून ठेवतो. देवच आहे, तो त्या मनुष्याला आपल्या हाताने झाकतो. त्याचं गौरव तो प्रगट करतो, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, तो म्हणतो, की "मी ज्यावेळेस माझा हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेल" म्हणे, "पण माझं मुख तुला दिसायचं नाही" म्हटलेलं आहे. आणि मग आपण पुढे येतो, तर पुढे आपल्याला हे शिकायला भेटतं, की मग देवाचं गौरव काय आहे? काय आहे? मग हे स्पष्ट रीतीने पुढे आता ज्यावेळेस मोशे त्या ठिकाणी आहेत कपारीमध्ये आणि मग देव काय म्हणताय बघा 33 वचन 19 मध्ये. तो म्हणाला, "मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन" म्हटलेलं आहे. तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन म्हटलेलं आहे. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी वाटेल त्याच्यावर दया करीन म्हटलेलं आहे. पाहिलं? आणि जर तुम्ही आणखी पुढे गेले, तर तिथं तुम्हाला त्याची गुणवैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला शिकायला भेटेल. निर्गम 33व्या अध्यायामध्ये. तर देवाचं गौरव आपल्याला त्याच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये पाहायला भेटतं. आता जुन्या करारामध्ये ज्यावेळेस देवाच्या गौरवाबद्दल आपण पाहतो, तर तिथं कुठेतरी दुरावा आपण पाहतो. माणसाच्या अगदी निकट असं संबंध तिथं पाहायला भेटत नाही. कारण याजक पण याजकां याजक लोकांना मध्यस्थी करावी लागायची. मोशेला सगळ्यात अगोदर मोशेला, त्यानंतर याजकांना आणि देवाने संदेष्ट्यांद्वारे त्याची वचनं लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या लोकांसोबत नक्कीच देव होता. पण आपल्याला पाहायला भेटतं, की जे जवळीकतेचं घनिष्ठ जे नातं आहे, ते तिथं आपल्याला पाहायला भेटत नाही. पण पुढे ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो,
तर तिथं आपल्याला हे शिकायला भेटतं, की देवाचं गौरव अधिक जवळीकतेने प्रगट झालेलं आहे. जो देव इतका तेजस्वी, इतका महान पराक्रमी, जो मोशेला म्हटला, की "कोणीच माझं तेज पाहू शकत नाही." तो देव आता देहधारी झाला. त्याचं गौरव आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं. कारण योहान 1:14 मध्ये काय सांगितलंय? शब्द देही झाला आणि आम्ही त्याचं गौरव पाहिलं म्हटलेलं आहे. जे पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचा असावा अनुग्रह, कृपा यांनी पूर्ण होतं. ख्रिस्तामध्ये आता देवाचं गौरव आपण फार जवळीकतेने पाहतो. कारण ख्रिस्त देवाच्या गौरवाचं तेज आहे. इब्री लोकास पत्र करता जो आहे, तो अध्याय 1 वचन 3 मध्ये म्हणतो. कलसे 2 आणि वचन 5 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्तामध्ये देवपणाची पूर्णता सामावलेली आहे. ख्रिस्तामध्ये आपण देवाचं जे गौरव आहे, अधिक जवळीकतेने पाहतो. आता पुढचा मुद्दा आहे, की देवाच्या गौरवाबद्दल आपण पाहत असताना देवाच्या गौरवाचं प्रगटीकरण. आता प्रगटीकरणाबद्दल आपण बोलत असताना देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे. 2 प्रकारे आपण पाहू शकतो. एक त्याला सर्वसाधारण प्रगटीकरण म्हटलेलं आहे. जिथं आपल्याला निर्मितीबद्दल शिकायला भेटतं. जर तुम्ही स्तोत्र 19:1 ते 6 वाचलं वचन, तर तिथं तुम्हाला शिकायला भेटेल, की देवाची हस्तकृती आहे, हे अंतरिक्ष नाही का? आणि देवाने सर्व काही घडवलेलं आहे म्हणे. त्याला कोणत्याही प्रकारचे शब्द नाही म्हणे, वाचा नाही म्हणे. तर हे जे सर्वसाधारण प्रगटीकरण आहे, हे म्हणजे काय? निर्मितीबद्दल. जिथं आपल्याला इतिहासाबद्दल पण शिकायला भेटतं आणि विशेष करून निर्मितीबद्दल आपण पाहतो. तर निर्मिती देवाला प्रगट करते, पण काय म्हणून? तो सार्वभौम सत्ताधारी निर्माणकर्ता आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन कोणतीही निर्मिती तुम्हाला सांगणार नाही, की तो कसा आहे? तो काय करतो? आणि तो नाही का त्याला आपण अधिक जाणून घेऊ शकतो. कोणतीही निर्मिती नाही सांगू शकत. आणि म्हणूनच देवाने हे विशेष प्रगटीकरण आपल्याला दिलेलं आहे. आणि विशेष प्रगटीकरण म्हणजे काय बरं? एकतर देवाचं वचन. 2 तिमोथी 3:15 ते 17 मध्ये काय सांगितलेलं आहे? हे देवाचं वचन ईश्वर प्रेरित आहे. देवाच्या मुखातून आलेला शब्द आहे. अधिकारयुक्त आहे आणि हे वचन जिवंत देवाला प्रगट करणार आहे, की देव कोण आहे? तो कसा आहे? त्याने कशी निर्मिती केली? मानवाचं पतन, मानवासाठी वाचवण्यासाठी त्याने केलेली तारणदायी योजना आणि कशी त्याने ती सिद्धीस नेली आणि पहा त्या इतिहासामध्ये अद्भुत रीतीने कसं त्याने दिलेली अभिवचनं तो पूर्ण करत गेला आणि त्या सर्वाची पूर्णता सरते शेवटी ख्रिस्तामध्ये कशी आहे? दुसरं आपण जर पाहिलं तर ख्रिस्त हा महान तारणारा आहे. त्याला सुद्धा विशेष प्रगटीकरण म्हटलेलं आहे. कारण ख्रिस्तामध्ये आपल्याला देवाला आपण पाहतो. कारण अ, अ, योहान 1:18 मध्ये काय सांगितलं? देवाला कोणी कधीच पाहिलं नाही म्हणे. पण जो एकुलता एक त्याच्या उराशी असतो. त्याने त्याला प्रगट केलेला आहे. बरोबर. तर देवाच्या गौरवाचं प्रगटीकरण आपल्याला देवाचं वचन आणि ख्रिस्त त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. पण ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल पाहतो, तर पहिला जो मनुष्य आहे आदाम, त्या एदेनमध्ये देवाच्या गौरवाला तो उणा पडलेला आहे. देवाच्या गौरवाला तो उणा पडला. आज्ञाभंग केल्यामुळं आणि तो देवापासून दुरावला. आत्मिक रीतीनं मृत झाला आणि आदामामध्ये सर्वांनी पाप केलं म्हटलेलं आहे. आणि सर्व देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आणि आता जो गौरवी देव आहे, त्याला आपण गौरव देऊ शकत नव्हतो. कारण आम्ही आत्मिक रीतीनं मृत होतो. आम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे चालणारे होतो. इपिस्करास पत्र अध्याय 2 आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतो. बरोबर की नाही? आणि देवाच्या क्रोधाची प्रजा होतो आम्ही. बरोबर की नाही? तर मग आणखी पुढे आपण येतो. तर मग ह्या सर्व गोष्टींमध्ये पुन्हा देवाने पुनःस्थापना कशी केली? तर हे शेवटच्या आदामामध्ये शक्य झालेलं आहे. पहिला आदाम ते पूर्ण करू शकला नाही. ते शेवटच्या आदामाने पूर्ण केलं. ख्रिस्त ज्याने पूर्ण किंमत चुकवलेली आहे. त्या पहिल्या आदामापासून तर अगदी त्या सार्वकालिकतेमध्ये, अगदी त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सर्व त्याच्या निवडलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या पापाबद्दलची किंमत ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर चुकवलेली आहे.
आणि त्याने पुन्हा जी पहिली स्थिती होती निर्दोष आदामाची, जिथून तो देवाचा गौरव करू शकत होता, आता त्या स्थितीमध्ये मानवाला आणलं. कारण ही निर्दोषता ख्रिस्ताची आहे. ख्रिस्ताचं नीतिमत्वाने आपल्याला झाकण्यात आलेलं आहे. कसं बरं? देवाच्या कृपेने. खंडणी त्याने भरली. ही खंडणी कशी भरलेली आहे? त्याच्यासाठी त्याला या भूतलावर यावं लागलं. कुमारिकेच्याद्वारे तो जन्मास आला. तो जगला. सर्व आज्ञापालन त्याने पूर्ण केलं. पापाचं वेतन जे मरण आहे, ते त्याने सोसलेलं आहे. नियमशास्त्रानुसार आम्ही शापित होतो, तो आपल्या छाती शाप असा झालेला आहे. आम्ही गुन्हेगार होतो, त्याला गुन्हेगारामध्ये गणण्यात आलं. आम्ही देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, आमच्यासाठी देवाच्या क्रोधाचा प्याला त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आम्ही नरकाचे वाटेकरी होतो, तो नरक पूर्णपणे त्याने स्वतःवर घेतला, तो पिलेला आहे आणि त्याने आपल्याला पाहायला भेटतं, की देवाचं पूर्ण समाधान केलेलं आहे. म्हणूनच तो म्हटला, की पूर्ण झालं. हे विनामूल्य आपण आता नीतिमान ठरतो त्याच्या ठायी, विश्वासाच्या द्वारे, त्याच्या कृपेने, बरोबर की नाही? तर मग ख्रिस्तामध्ये आता आपण देवाचा गौरव करतो आणि मग हे गौरव आपल्याला देवाच्या तारणाच्या कार्यामध्ये पाहायला भेटतं. जसं जे ख्रिस्ताने कार्य आपल्यासाठी केलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण देवाच्या तारणाबद्दल विचार करतो, तर हे गौरव जे आहे, देवाच्या तारणामधील देवाचं गौरव, तिथं आपल्याला शिकायला भेटतं, की पाप्यांचं तारण ही देवाची योजना होती सार्वकालिक. तारणाची सिद्धता हे देवाचं कार्य होतं. तारण देणं देवाची कृपा आहे. तारणाची परिपूर्णता हे देवाचं अभिवचन आहे. हे केवळ देव करू शकतो आणि मग सर ते शेवटी तारण पूर्णपणे देवाचं आहे. स्तोत्र 3:8 मध्ये काय सांगितलं? तारण परमेश्वराच्या हातून होतं. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. आणि मग प्रगटी 7:10 मध्ये काय सांगितलंय? ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. आमच्या देवाकडून आणि कोकऱ्याकडून हे तारण त्रैक देवाकडून आहे. त्या तारणामध्ये त्रैक देव कार्यरत आहे. त्या तारणाची महान योजना पित्याने केली. पुत्राने स्वइच्छेने पित्याची ती तारणदायी योजना पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं. पुत्र त्याने ते कार्य पूर्ण केलं आणि देवाचा पवित्र आत्मा तो म्हटला, की "पित्या जी योजना तू केलीस, पुत्रा जे तू सिद्धीस नेलेलं आहेस, ते मी तुझ्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात लागूकरण करतो." तर एक देव तारणामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसतो आणि म्हणून सर्व गौरव जे आहे देवालाच मिळतं. आणि मग आपण येतो योहान 15व्या अध्यायामध्ये. तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं, की ख्रिस्त म्हणतो, की "जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो, तर तो विपुल फळ देतो" म्हटलेलं आहे. आणि जो विपुल फळ देतो, त्याद्वारे देवाचं गौरव होतं. आता एक गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सत्कर्माद्वारे आपलं तारण झालेलं नाही, पण आपण सत्कर्मासाठी तारल्या गेलेलो आहोत. हं. आपल्याकडे जर बायबल असेल तर तुम्ही इपिस्कारास पत्र अध्याय 2 आणि वचन 10 तुम्ही पाहू शकता. जिथं तुम्ही ख्रिस्तात ठायी उत्पन्न केलेले आहात म्हणे. त्याच्या हस्तकृत्यात सत्कृत्य आचरित तुम्ही जगावं म्हणून. तर अगोदर उत्पन्न केलंय सत्कृत्य करण्यासाठी. बरोबर की नाही? तर त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. सत्कृत्याने तारण मिळत नाही. पण तारलेला व्यक्ती सत्कृत्य करतो. आणि ज्यावेळेस आपण फळाबद्दल विचार करतो, तर ज्यावेळेस एका पाप्याचं तारण होतं, त्यावेळेस सगळ्यात पहिलं फळ त्याच्या हृदयातून निघल ते म्हणजे काय? प्रीती. आणि ती प्रीती देवाप्रती आणि एकमेकांप्रती. आणि मग इतर जी फळं आहेत, ती आपोआप आपल्याला जसा तो पुढे वाढत चालतो, तसं त्याच्या जीवनातून प्रतिबिंबित होताना दिसतात. जसं विश्वसनीयता, चांगुलपण, इंद्रिय दमन, बरोबर की नाही? दिवसेंदिवस ही फळं उजळत निघतात. देवाचा आत्मा ती फळं उत्पन्न करतो म्हटलेलं आहे. आणि आणि ही फळं जी आहे मंडळीमध्ये कार्यरत होतात. या फळांद्वारे तो विश्वासणारा मंडळीमध्ये कार्य करताना दिसतो. बाहेर समाजामध्ये सुद्धा लोकांसमोर त्याचं जीवन बदललेलं दिसतं आणि मग यामुळं काय होतं माहिती आहे का? ख्रिस्ती व्यक्ती कसा वेगळा आहे, हे दिसतं आणि यामुळं देवाचं गौरव होतो. आपल्या
आपल्या सर्वस्वाचं अंतिम ध्येय काय आहे? आपल्या सर्वस्वाचं अंतिम ध्येय काय आहे? पहिले करीन 10:31 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. देवाच्या गौरवासाठी करा. मग सर्वस्वाद्वारे देवाचा गौरव आम्ही कसं करू शकतो? सर्वस्वाद्वारे कसं करू शकतो? याचा अर्थ काय आहे? विश्वासाने जगणं, ढोंगीपणाविना प्रेम करणं, नाही का? रोमकरास पत्र 12 अध्याय आपल्याला शिकवितं. स्वतःचा त्याग करणं म्हणजेच काय? ख्रिस्त ज्या प्रकारे शिकवतो, की स्वतःचा वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे या. स्वतःवर जशी आपण प्रीती करतो, तशी आपण एकमेकावर प्रीती करणारे असो. पवित्र आत्म्याच्या अधीन होणं हे कसं आहे? तर त्याच्या वचनामध्ये रमणं, त्याच्या मंडळीमध्ये एकत्रित येणं, त्याच्या मंडळीच्या सहभागितेसाठी नेहमी तयार असणं, विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेसाठी नेहमी आनंदी असणं, हे एक विश्वासणाऱ्याचं सुंदर असं चित्र आहे देवाच्या प्रियलेकरांनो, की आम्हाला विश्वासणाऱ्यांची सहभागिता खूप प्रिय आहे. कारण ही सहभागिता ख्रिस्ताचा आनंद आम्हाला देते. बरोबर की नाही? आणि म्हणूनच सरतेशेवटी देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करणं, स्वतः पूर्णपणे त्याच्या हाती पडणं, सर्वस्वाद्वारे गौरव अशाच प्रकारे आपण विचार करू शकतो, नाही का? मग सरतेशेवटी येत असताना आपण काही प्रश्न स्वतःला विचारू शकतो, नाही का? की माझ्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? आत्तापर्यंत मी कसं जगलेलो आहे? माझं बोलणं, माझं वर्तन, माझं दैनंदिन जीवन आतापर्यंत कसं होतं? माझं जीवन देवाच्या गौरवासाठी मी जगत आहे का? आज दिवसभरात मी देवाचा गौरव केलाय का? आज मी जे काही केलंय, जे काही पाहिलंय, जे काही वागलोय, ते देवाचं गौरव दाखवणारं होतं का? प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही पुष्कळ ठिकाणी पडतो प्रभू, आम्ही अशक्त आणि दुर्बळ आहोत. आणि प्रभू आम्हाला त्यामध्ये वाढण्यास